चांगल्या पद्धतीने शिकवलं. तर कीर्ती मॅम कडून तुम्ही हे शिकून घेण्याची तुम्हाला संधी मिळते, तर खरंच सगळ्यांनी खरंच हा क्लास जॉइन करा. थेरपीचा वर्कशॉप आता तुम्ही अटेंड केलात, तर पुढचा पूर्ण जो एंजल थेरपीचा पूर्ण 10 ते 12 दिवसांचा कोर्स आहे तो कंप्लीट करा आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये काय-काय बदल येतील हे तुम्हालाच समजतील. छोटे-मोठे बरेचसे बदल असतात. प्रत्येक गोष्ट शेअर करता येत नाही. पण म्हणजे आपल्याला कधी-कधी एकटं वाटतं. घरात सगळे असतात, आई-वडील आहेत, सगळे आहेत आपल्याबरोबर. पण कधी-कधी एकटं वाटतं. इमोशनल सपोर्ट आपल्याला नाही मिळत कधी-कधी, जे आपण आई-वडिलांसोबत शेअर करू शकत नाही. तिथे तुम्ही गार्डियन एंजल किंवा आर्क एंजल बरेच असतात. म्हणजे त्यांच्यासोबत अट्यून झाल्यानंतर तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. तुम्हाला वाटणार ते सोबत आहेत आपल्या, कायम सोबत आहेत आणि तुम्ही म्हणजे प्रोटेक्शनसाठी कुठे चाललात, कुठे असं होणार आहे असं तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही बोललात की मला फक्त प्रोटेक्ट करा. तरी ते पटकन मदतीला धावून येतात. हे माझे एक्सपिरियन्स आहेत. जसं कीर्ती मॅमला फेदर्स मिळाले, तसंही मला 2-3 ब्युटिफुल फेदर्स मिळाले होते अनएक्सपेक्टेड ठिकाणी. मी एक पी-एच-डी स्टुडंट आहे. माझ्या लॅबमध्ये, केमिस्ट्री लॅबमध्ये अनएक्सपेक्टेडली आतमध्ये कुठलंही पक्षी येण्याचा कुठूनही चान्स नसताना मला एक सुंदर फेदर मिळालं होतं. ते मी मॅमशी शेअर केलं होतं. तर हे छान आपली गोल्डन कलरचं कनेक्टिव्हिटी होतं. दाखवतात. तर मला वाटतं की प्रत्येकाने हा क्लास जॉइन करा. तुम्हाला बेनिफिट्सच मिळणार आहेत. नुकसान काही नाही याच्यामध्ये. थँक यू प्रतीक्षा. थँक यू सो मच. थँक यू. तर बघा मॅम अशा पद्धतीने मला हां. पण एक सांगायचंय, म्हणजे एंजलचा क्लास करण्याच्या आधी मलाही रिपीटेड नंबर दिसत होते. ह्याच्या आधी पण एक एंजल थेरपी म्हणून मला एका पर्सन कडून हा म्हणजे माहित असं नव्हतं, पण मी फक्त ऍडव्हर्टाईज बघितलेली, पण मी तेवढ्या खोलात नव्हते गेले. पण आता मला खूप नंबर दिसत होते 111 वगैरे, आणि माझं खूप कन्फ्युजन व्हायचं, करू का नको इन्व्हेस्टमेंट वगैरे असं. पण मला छान वाटलं. म्हणजे मला असं वाटलं की आतापर्यंत मी जे कोर्सेस केले, कधी कधी असं होतं ना की अकल्ट सायन्स मध्ये पण मग कधी कधी असं वाटतं आपले इथं पैसे वाया गेले किंवा हे कशाला केले, ह्याची गरज नव्हती. असे असे झालेत मला 1-2 एक्सपिरियन्स. पण मला ह्या कोर्स बद्दल असं आहे की मला काही रिग्रेट नाहीये. एक माझ्या लाईफ मधला बेस्ट कोर्स झालाय. आणि आणि अजूनही मला नंबर दिसतात. अजूनही म्हणजे छान वाटते मला. म्हणजे माझं हे बेस्ट डिसिजन होता. मी शेवटपर्यंत लास्ट मोमेंटला ऍडमिशन घेतलेलं, अगदी म्हणजे 7 वाजता क्लास सुरू व्हायच्या आधी थोडा वेळ आधी. पण म्हणजे माझा बेस्ट डिसिजन होता लाईफ मधला, असं वाटतं मला. खूप छान, खूप छान.